स्वागत आहे बघा तुमचं आपल्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये। आज आपण आलेलो आपल्या फार्म वरती आणि इथलं सगळं आता काम तर झालंय आपलं परफेक्टपणे आणि कोंबड्या वगैरे सगळं आपण बाहेर सोडून पण झालंय। आता टाकीमध्ये पाणी जरा संपलं वाटतं इथं। हे बघा पाणी खाली गेलंय पाक, पाणी संपलंय। आता तिकडं मोटर चालू करूया आणि पहिला पाणी भरूया, कारण उन्हाळा आहे त्यामुळे पाणी भरपूर लागतंय। त्यामुळे पहिला पाणी भरूया आणि पहिला मोटर इथं जोडायचं ती जोडूया आणि परत मोटर चालू करूया। चला इथं कडी लावून घेऊया पहिला। तर हे बघा इथं जे कॉक आहे ना, तो हा कॉक आहे तो आपल्याला खोलायचा आहे आणि त्यामध्ये त्यातनं पाणी इकडे टाकायचं। चला काढायचं आहे आता आता आपण पाईप तर जोडल्या। आता बघूया आता ती पाईप बरोबर तेच दार उघडू। बघा इथं पेटी आहे बघा आपली। आता पेटी चालू करायची, आपण पाण्यात भरायचं आहे। आम्हाला दाखवतो बघा। अजून तर काय ॲटो लावूया पहिला। बघा इथं पाल बसल्या बघा, लाईट तर आहे। आता टायमर लावल्या पण येते पाणी। चला आयुष्य नाही चालू झाले। आता आपण जायचं आहे तिकडे। आता गाणी लागलेत बघा, मागं आवाज येते। इथं शिवराज्याभिषेक आहे त्यामुळे तिकडे पण आहे। आता पाणी तर चालू आलंय। आता आपण बाहेरच्या ह्याच्यात पण भरून घेऊया आत्ताच, कारण पाणी परत जवळ चालू आहे मोटर तवाच भरायला लागते। दाखवतो तुम्हाला। मगाशी दार उघड राहिले त्यामुळे कोंबडी मगाशी गेली ती आत। शेर आला कोंबडी गेली मगाशी आतच। आता पाणी भरून घेऊया। हे बघा ही अशी नाचून नाचून ही सगळं घाण करते। आता काय करायचं, ओतून टाकायचं आणि यात पाणी वाचायचं आणि धुवायचं आणि टाकायचं। हे बघा आता पाणी पितात मस्तपैकी। अशी लागली तर बघा खेळायला, आणि त्यामध्ये पावसात पाणी गेले त्यांना लयच बाहेर लागायला लागले। पावसात पाणी गेल्यामुळं क्वालिटी इशे। आता भरलंय का बघूया। आता सांडल तिथं पाणी, पाणी सांडून चालत नाही, मोठा इशू होतो। चला जायला लागतंय तिकडं लवकर, पण पाणी लगेच भरते बघा फास्ट मध्ये, लगेच भरते हो। बरं जायला लागते, मोठा इशू। पळत गेल्याशिवाय काही इशू नाही, कारण तिकडे सांडलं की मग ओरलं होते सगळं। विषय संपला, खटाखट वाजलं की बंद गेला। तरी पण बंद करून आले तरी पण पाणी जरा सांडलंच बघा। त्या साईडला आले खाली हे बघा, तरी पण जरा भरायला कमीच राहिलं। तरी पण आपण एवढंच भरतोय। आता एक किडा पडलाय बघा, हे बघा। आपण तरी पण कमीच भरतोय, कारण लय भरलं की खाली मग पाणी सांडले की मग किडे जास्त होतात ना। किडे जास्त झाले की मग यांना रोगाचा प्रसार जास्त होते, त्यामुळे आपण पाणी कमीच भरतोय। आता ती काढून ठेवूया आणि इथलं आपलं सगळं काम आता संपतंय। चला फक्त यांना आता परत खाद्य घालायचं आणि परत आणि एकदा 2-3 वेळा फार्मवर येऊन जायचं आपल्या। आता हे काढून टाक्या सगळं। अरे बघा इथलं आपलं जोडायचं। इथलं आता सगळं काम तर झाले। आत्ताच सूर्य आला बघा इकडं लपाला याच्या मागं। असं वातावरण आहे बघा इथलं, शांत गार वातावरण आहे। आपल्या फार्म फोडची रान आपलं जायतलं आणि इकडं गाव आहे बघा आमचं। पण खाद्याची भांडी काढून ठेवलेली, आता त्यांना ठेवूया खायला, कारण लय उशीर पण काढून चालत नाही। हे बघा स्टँड पहिला सवची ठेवून घेऊया। स्टँड पहिला सवनी ठेवून त्यावरती भांडी परफेक्टपणे सोड ठेवून घेऊया।
हे बघा अशी भांडी ठेवून घ्यायची आपल्याला परफेक्टपणे. मग त्यांनी खायला चालू करतात. कोपऱ्यात एक आणि तिथे एक, अशी 4-5 भांडे आहेत आपल्यापाशी. बघा हे 2 भांडे आता ठेवूया. यामुळे ज्या कुठल्यात खाद्य संपलं असेल त्यामध्ये खाद्य पण, अरे यार सांडलं बघा. हे असे काहीतरी बॉम्ब होते, त्यामुळं मोबाईल ठेवा लागतो बाजूला. काही विषय नाही सोडा, ती काय वेस्टेज जात नाही. ती कोंबड्या परत आणि खाद्यात. तरी पण भरूया आपण, जेवढं भरता येईल तेवढं भरूया. हे काय नाही, कोंबड्या वेचून खातात परत, त्याचा काही विषय नाही. आता यामध्ये थोडं थोडं खाद्य पण टाकून घेऊया. खाद्य आता आपलं आले संपत. आता यामध्ये पोते आणायला लागते खाद्याचं. चला एक एक भांडं ज्यामध्ये जास्त संपलंय ना, ज्यामध्ये संपलंय त्यामध्येच एक एक भांडं वाटायचं. नाहीतर ज्यामध्ये आहे ना त्यामध्ये काय वाटायचं नाही. चला आता ह्यामध्ये तर 2 भांडी वाटायला लागणार आहेत, कारण त्यामध्ये पहिल्यापासूनच काय नाही ना, म्हणून त्या 2 भांडी होत्या. आणि ज्यामध्ये आहे त्यामध्ये एक एकच भांडं वाटायचं. हे बघा आता कागदाव पण टाकायला लागणार आहे, कारण राहिलेल्या पिल्ल्यांना कागदाव खातात ना. चला पहिलं टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. झाले तर बघा भांडी ओतून. आता ह्यात एखादच राहिले. परफेक्टपणे आता झाले सगळीकडे ओतून. आणि एक राहिलं ती म्हणजे आता ह्या पण या टाकीमध्ये पाणी तर भरलंय, खरं त्यामध्ये एक म्हणजे त्यामध्ये जास्त हे असतं ना, क्षण पाण्यामध्ये क्षण जास्त असतात. त्यामुळे ते एक आपल्याला गोळी टाकायची, कारण पाणी स्वच्छ होते ना, त्यामुळं यातली अर्धी गोळी टाकायची. हे बघा ही गोळी, पाणी स्वच्छ करायची गोळी. पाणी स्वच्छ करते परफेक्टपणे. दाखवतो तुम्हाला टाकताना, परफेक्टपणे दाखवतो. हे बघा अशी अर्धी गोळी टाकायची. अशी जाते बघा विरघळत खाली, फास्टमध्ये जाते. आणि ही काय काम करते माहिती आहे का, पाणी स्वच्छ करायचं काम करते ही गोळी. मग गोळी तर टाकून झाल्या, आता राहिलेली गोळी त्यामध्ये पॅक करून ठेवूया. हे जरा ढिल्लं झालं की ते हवा धरते लगेच, त्यामुळे राहिलेली गोळी यामध्ये ठेवून घेऊया. अरे बापरे, पडली सगळी खालीच. आपण तर इथं ठेवली. अरे कुठं अडकवलेलं रे, हे जर बुळूक आहे, इथं अडकून ठेवलं आपण मस्तपैकी. आता इथलं आपलं सगळं काम झालेलं आहे तसं. आणि आता राहिलंय तर ती आता खायला लागली बघा पिल्ली सगळी. कशी तुटून पडलीत बघा या भांड्यावर, तुटून पडली ती एकाच भांड्यावर. आता यांना मध्ये पण टाकून घेतो आणि इथलं आपलं सगळं काम झालंय ओके मध्ये. इथं आहे बघा आपलं लिंबू झाड, लिंबू पण पडले ती मस्तपैकी ज्यूस करून प्यायला लिंबू नेऊया. बघा पण आता थोडं लिंबू गावते तेवढं लिंबू घेऊया आणि मस्तपैकी ज्यूस करून प्यायचा हो संध्याकाळी. लिंबूचा रस. आपलं झाड आहे स्वतःचं, त्यामुळे काही विषय नाही हो. लिंबू तुमच्या इथे किती रुपयाला मिळतोय एक कमेंट मध्ये सांगा लागतं. हे बघा आपल्याकडे झाडच आहे, डायरेक्ट लिंबू आपल्याला झाडाचं तोडून नेतो डायरेक्ट आपण. मग त्या साईडला आहे वाटतं, इकडे झाला इथं स्लोप, झाला स्लोप त्यामुळं पडतं इथनं. हे बघा त्या इथं पडलेलं बघा लिंबू, हे का पडलेला आहे का, तुटलाच नाही अजून. हे बघा येत आहेत बघा असे लिंबू होते ती. हे बघा इथे काय मस्तपैकी 4-5 लिंबू गावली, विषय संपला. नाही तुटलेला नाहीये तो. त्यात इथे काय बघा असे लिंबू असले ना विषय टॉपचा हो.
बा तो एक घेऊया. चप्पल आलंय तुटाई घायला. लिंबू कचकाडून असते तो. एक 2-3 आहे तिथं, दाखव थांबा. हे बघा प्युअर पिवळा पुढे एक 2-3 आहेत, ते पण घेऊया. ठीक आहे, तिकडंच काढा लागणार. मग दाखवतो. बघा ह्या इथंच पडली ती, खरं बाहेर काढा लागते. आहेत बघा 2-3 लिंबू अजून आपण लागलो आता काढायला. हे बघा पिवळे लागले 2-3, काय विषय नाही. चला तिथलं काम बिम झाले सगळं. आता लिंबू वगैरे घेऊन आलोय आपण डायरेक्ट आता घराकडे.